काय झालं रडायला? लगेच महिन्यातच माघारी यायचंय आणि व्यवस्थित पाठांतर वगैरे कर. फक्त रिया सोडू नको. चल बाय बाय. चला नीट राहा. क्वेश्चनर मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज लागली यशोदा आमची रडायला. आता काय झालं विषय सांगतो चला. आता सकाळ सकाळ उठल्या आपल्याला रोजच काम लावले. ताईसाहेब आता चार्जिंग लावायचं, त्याच्यामुळे काय आता पर्यायच नाही. मस्त मध्ये आलो चार्जिंग लावा गाडी घेऊन. चार्जिंग लावीस तर काय पलटच झाली लाईटच गेली. काय करता आता. तिथून गाडी काढलो, दुसऱ्या ठिकाणी गेलो. आता इथं बरं झालं गाडी नव्हती, मस्त मध्ये चार्जिंग लावून घेतली. इथं चार्जिंग झाली की माघारी जाऊन लगे आवरून वगैरे घेतलं ना. आम्हाला जायचं कीर्तनाला, पण ताईसाहेब म्हणले आधी नाश्ता करून घेऊ. आता नाश्ता करायचं म्हणलं की शिर्डीमध्ये चिन्नारावचं रेस्टॉरंट आहे. तुम्हाला ह्याच्या आधी पण ब्लॉग मध्ये दाखवलं होतं. आणि इथली क्वालिटी बघायची असल्यावर इकडे यावं लागतं. एकदा इथलं पब्लिक बघून तिथं बसायला जागा नसती, वेटिंग असती. मस्त मध्ये जेवण वगैरे केलं. तिथून आपण निघालो पुढच्या प्रवासाला. आता समृद्धी हवे म्हणल्यावर काय निवांत बसायचं काम असतंय. लावून दिले ऑटोमॅटिक लहान, केला पुढचा प्रवास. ताईसाहेब म्हणले नाटक करू नको, टिरिंग दर म्हणल्या नाही तर आईला नाव सांगेन. आता कायची धमकी दिल्यावर काय धरली भाऊ ना टिरिंग. आता काय वादळी वारा सुटला होता आणि त्या रस्त्याला पडलं होतं झाड. आता इतकं लय वेळ जरा ब्लॉकेज झालं, पण लगेच ती जीसीपी वगैरे आणून काढून घेतलं. आपण पोचलो डायरेक्ट कीर्तनाच्या गावात, म्हणजे मामांची इथं औंढ्यानागराच्या पुढं. डायरेक्ट गेल्या काय ताईसाहेबांनी आवरून वगैरे घेतलं आणि तिथून आवरून वगैरे आम्ही गेलो व्यासपीठावर. ताईसाहेबांनी केलं कीर्तन चालू आणि मी जरा गाडी झोपलो होतो. आता डायरेक्ट ताईसाहेबाला आणायला जायचं म्हणलं की पब्लिक तर काय एवढं होतं का नाही. आता म्हणलं ताईसाहेब तर त्या टोकाला आहे आणि मी ह्या टोकाला. मला आता ताईसाहेबाला आणाय कसं जायचं. मला आता एवढं पब्लिकच्या कडकडे गेलो आपलं कस्तरी. तिथून ताईसाहेबांना कस्तरी आपण गाडीपर्यंत घेऊन आलो. पण आता काय पब्लिकनं काय फोटोसाठी केलं आग्रह, पण ताईसाहेबांनी काय चलत दिलं थोडं जेवढं शक्य होईल तेवढं. आणि सगळ्यांना बाय बाय करू आपण निघालो. पण यशोदाचे पप्पा आलते यशोदाला न्यायला, कारण की सगळ्या मुलींना सुट्ट्या लागल्या संस्थेला, त्याच्यामुळे आलते न्यायला इकडे त्यांना. आता काय लगे बॅगा वगैरे टाकून गेल्या. दादा आलता तिचा पण लगे बॅगा वगैरे इकडे टाकून घेतल्या आणि इकडे चालू झाली यांची भेट घ्यायला. आता कांची तिथे पैसे रडली नाही, पण ताईसाहेबांना बघायला लागली रडायला. काय झालं रडायला? लगेच महिन्यातच माघारी यायचंय आणि व्यवस्थित पाठांतर वगैरे कर. फक्त रिया सोडू नको. चल बाय बाय. चला नीट राहा. हरिपाठ करा रोज. चला रामकृष्ण येऊ का. अंजलीला घेऊन जा. यशोदाला लावलं वाटा, बॅगा वगैरे टाकल्या आणि तिथून आपण निघालो पुढच्या प्रवासाला. म्हणजे आपल्या यायचं होतं नांदेडला. आता रस्ता तर एवढा खतरनाक होता का नाही. आपण म्हणलं तर नांदेडला पोहोचू. डायरेक्ट पोहोचलो आपण रेस्ट हाऊसला. गेले काय ताईसाहेबांनी लगेच आतमध्ये एंट्री वगैरे केली. तिथून आपण मला गाडी लावून यावी. आता गाडी लावून आलो आणि तुम्हाला इथल्या रूम दाखवतो सिस्टीम कशी आहे बघा. आता बघतो तर काय सगळ्या रूमांवर सगळ्या देवाचीच नाव की यमुना आणि कोयना आणि सरस्वती. आयला म्हणलं सिस्टीम लय भारी आहे म्हणलं, सगळ्या देवांची नावं. मस्त मध्ये आराम करून घेतला. आजच्यासाठी एवढं. रामकृष्ण जय शिवराय, जय शंभूराज.